की तर 2023-24च्या पेपरचा हा सेक्शन सी आहे आणि सेक्शन सी मध्ये क्वेश्चन नंबर 15 मध्ये पहिलं सांगितलं डिफाइन इम्पिरिकल फॉर्म्युला अँड मेन्शन द डिफरंट वेज ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. सोपा क्वेश्चन आहे त्यामुळे इथं डायरेक्टली घेतलं की पहिलं इम्पिरिकल फॉर्म्युला काय. तर इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय, इट इज द सिम्पलेस्ट रेशियो ऑफ ॲटम ऑफ द कन्स्टिट्युएंट इलेमेंट इन अ मॉलिक्यूल. ओके, तर सांगितलं सिम्पलेस्ट रेशियो ऑफ ॲटम ऑफ द कन्स्टिट्युएंट इलेमेंट इन अ मॉलिक्यूल इज कॉल्ड एज इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ दॅट कंपाऊंड. लगेच इथं आपण एक्झाम्पल घेतलं की एक्झाम्पलमध्ये सांगितलं मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेन्झीन इज C6H6 अँड इट्स इम्पिरिकल फॉर्म्युला इज CH. तर हे झालं आपलं इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय ते. त्यानंतर त्यांनी सेकंड विचारलेलं की मेन्शन द डिफरंट वेज ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. तर डिफरंट वेजमध्ये पहिलं मी इथं घेतलं कॅपिटल M म्हणजेच हा आहे मोलॅरिटी. तर एक वे एक्सप्रेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशनचा मोलॅरिटी, सेकंड आहे मोलॅलिटी, थर्ड आहे मोल फ्रॅक्शन आणि फोर्थ आहे पर्सेंटेज बाय मास. तर हे 4 वेज आहेत ज्याने आपण कॉन्सन्ट्रेशन दाखवतो. मोलॅरिटी, मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन आणि पर्सेंटेज बाय मास. त्यानंतर नेक्स्ट जो आहे क्वेश्चन नंबर 16, राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट. तर आता हा एकदम सोपा क्वेश्चन आहे. तिथं फक्त आपण मेन्शन केलं की बोरॉन ॲटॉमिक नंबर आहे 5, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2, 2s2 आणि 2p1. सेकंड आहे निऑन, निऑनचा ॲटॉमिक नंबर त्यांनी दिलेला आपला 10, त्यामुळे झाला 1s2, 2s2 आणि 2p6. त्यानंतर 4 दिलेला आहे सिलिकॉन, सिलिकॉनचं घेतलं आपण ॲटॉमिक नंबर दिला 14, त्यामुळे झाला 1s2, 2s2, 2p6 आणि पुढे येईल 3s2, 3p2. झालं सिलिकॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. एकदम सोपं आहे. 3 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण मेन्शन करून टाकलं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17, डिड्यूस द ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इन द फॉलोइंग स्पेसिस. तर सल्फरमध्ये जर का आपण बघितलं तर सल्फरचं हाही सोपाच क्वेश्चन आहे की आपला ऑक्सिडेशन नंबर शोधायचा आहे. सुरुवात केली आपण की सल्फर प्रमाणे. तर पहिलं घेतला SO2, फर्स्ट ए दिलं त्यांनी आपलं SO2 आणि SO2 मध्ये आपला माहिती की ऑक्सिडेशन नंबर शोधताना आपण ज्याचा कुणाचा ऑक्सिडेशन नंबर शोधायचा तो घेतला X प्लस ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर असतो -2, त्यामुळे घेतला -2 इंटू 2 ऑक्सिजन आहे तो घेतला 2 इज इक्वल टू वर कुठला चार्ज नाही त्यामुळे घेतला 0, त्यामुळे त्याला X - 4 इज इक्वल टू 0 आणि त्याच्यावरून आला X इज इक्वल टू 4. ही झाली आपली ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर इन SO2. त्यानंतर जे सेकंड एक्झाम्पल त्यांनी दिले ते आहे SO3 आणि चार्ज दिला 2-, त्यामुळे इथे घेतलं परत एकदा सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट शोधायचे X प्लस -2 इंटू 3 इज इक्वल टू -2. तर हा -2 का तर वर -2 चार्ज आहे. X - 6 इज इक्वल टू -2 आणि त्याला X इज इक्वल टू -2 प्लस 6, X इज इक्वल टू आला 4. आणि सी मध्ये त्यांनी दिला आपला H2SO4. H2SO4 मध्ये सांगितलं की हायड्रोजन पहिला घेतला +1 इंटू 2 हायड्रोजन इथं घेतलं 2 प्लस सल्फर घेतला X प्लस -2 इंटू 4 इज इक्वल टू घेतलं 0, 2 प्लस X - 8 इज इक्वल टू 0, X इज इक्वल टू 8 - 2 इज इक्वल टू 6. त्यानंतर सल्फरची ऑक्सिडेशन आली +6. तर हे झालं तिन्ही पण ठिकाणी सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट आपल्या क्वेश्चन नंबर 17 प्रमाणे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18, राईट द जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ग्रुप 17 एलिमेंट. तर ग्रुप 17 एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, तर आपण सांगितलं की ग्रुप 17 मध्ये एखादा एलिमेंट शोधला. फॉर एक्झाम्पल आपण फ्लोरीन घेतला तर फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9 आणि ॲटॉमिक नंबर 9 प्रमाणे जर काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं असतं तर त्याला असतं 1s2, 2s2, 2p5. हेच त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. फक्त ते लिहिताना आपण मेन्शन करेल की NS2 आणि NP5. तर हे झालं
जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ग्रुप 17 त्यानंतर प्रिडिक्ट द ब्लॉक अँड पिरियड टू विच फॉलोइंग इलेमेंट बिलॉंग्स. तर सोपंच आहे, सोडियम आहे, तसे आपल्याला माहिती आहे तो एस ब्लॉकचा इलेमेंट आहे, पण तरी इथं मेन्शन करूयात की सोडियम ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 1s2, 2s2, 2p6 आणि 3s1. तर मेन्शन केल्यानंतर लगेच सांगितलं द व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम इज 3s1, therefore it belongs to S block and S1 represent it belongs to group 1. म्हणजे ब्लॉक आला एस ब्लॉक आणि ग्रुप आला फर्स्ट ग्रुप, हे झालं सोडियमला. त्यानंतर त्यांनी दिलं ऑक्सिजन, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8. त्याप्रमाणे जर का ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिलं तर ऑक्सिजनच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमधील 1s2, 2s2, 2p4. 2p4 म्हणजे पहिलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन संपलं आहे पीमध्ये, त्यामुळे इथं मेन्शन केलं की इट बिलॉंग्स टू पी ब्लॉक. आणि पी ब्लॉकमध्ये झाल्यानंतर दुसरा पॉईंट कोणता मेन्शन करायचा आहे की P4 आलेला आहे. आपण ग्रुप फाइंड आउट करतो, पिरियड फाइंड आउट करतो, तर इथं जो आहे इथं पिरियड मेन्शन केलेलं आपलं की सेकंड नंबरचा पिरियड आहे. जसं आपल्याला सोडियमच्या बाबतीत इथं मेन्शन केलं तर की इथं हा जो पुढचा डिजिट सांगतोय थर्ड नंबरचा, म्हणजे याच्यात फर्स्ट ग्रुप बरोबर याचा पिरियड आहे 3 नंबरचा पिरियड आहे आणि याचा सेकंड पिरियड आहे. आणि याचा ग्रुप नंबर जर का आपण कॅल्क्युलेट केला तर ग्रुप नंबर कॅल्क्युलेट करताना आपण पीचं जे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यामध्ये 12 ॲड करतो, त्यामुळे 4 + 12 इज इक्वल टू असं 16. म्हणजे ऑक्सिजन बिलॉंग्स टू ग्रुप नंबर 16. म्हणजे काय काय झालं तर ऑक्सिजन पी ब्लॉकचा इलेमेंट आहे, पिरियड नंबर आहे सेकंड आणि ग्रुप नंबर आहे 16. सोडियम एस ब्लॉकचा इलेमेंट आहे, पिरियड नंबर आहे 3 आणि ग्रुप नंबर आहे फर्स्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19, what are the similarities between beryllium and aluminium? Write the correct formula for water gas. तर बेरिलियम आणि ॲल्युमिनियम हे दोघांच्यात काय काय सिमिलरिटी आहे हे आपलं विचारलं आहे आणि वॉटर गॅसचा फॉर्म्युला घेतलेला आहे. तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की आपण ह्या दोघांचं डायगोनल रिलेशनशिपच घेतली होती बेरिलियम आणि ॲल्युमिनियमची, त्यामुळं त्यांची जे काय सिमिलरिटी आहेत ते आपण त्यांच्या क्लोराईडच्या फॉर्ममध्ये चेक करतो. पहिलं मेन्शन केलं की बोथ बेरिलियम अँड ॲल्युमिनियम शोज द डायगोनल रिलेशनशिप अँड दे शो द सिमिलरिटी इन देअर क्लोराइड्स. म्हणजे पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं की क्लोराइड्स कोणकोणते दोघांचे, एकाच आहे BeCl2चा आणि दुसरंच आहे AlCl3. आणि मग त्यांची सिमिलरिटी सांगायला सुरुवात केली की क्लोराइड्स ऑफ बोथ आर ॲक्ट्स ॲज अ स्ट्रॉंग लेविस ॲसिड. सेकंड, क्लोराइड्स ऑफ बोथ आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. थर्ड, क्लोराइड्स और ऑक्साइड्स ऑफ बोथ द बेरिलियम अँड ॲल्युमिनियम आर एम्फोटेरिक इन नेचर. तर एम्फोटेरिकचा मिनिंगच आपल्याला माहिती आहे की दे आर रिॲक्ट विथ बोथ ॲसिड अँड बेस. तोही पॉईंट मेन्शन केला की बेरिलियम वेन रिॲक्ट विथ HCl इट गिव्ह फॉर्मेशन ऑफ BeCl2 + H2. सिमिलरली BeO रिॲक्ट विथ ट्वाइस NaOH, म्हणजे तो बेस बरोबर पण रिॲक्शन केली, कंपाऊंड मिळवलं Na2BeO2 + H2. तसंच ॲल्युमिनियमचं जे ऑक्साईड आहे Al2O3 त्यांनी HCl बरोबर रिॲक्शन केली, AlCl3 तयार केला. तसंच त्यांनी NaOH बरोबर पण रिॲक्शन केली आणि NaAlO2 तयार केला. ह्याच्यावरून आपण मेन्शन केलं की ऑक्साइड्स ऑफ बोथ आर एम्फोटेरिक इन नेचर. त्यानंतर फोर्थ पॉईंट सांगितलं क्लोराइड ऑफ बोथ बेरिलियम अँड ॲल्युमिनियम आर कोव्हॅलंट इन नेचर. 5, अदर इलेमेंट फॉर्म द आयोनिक क्लोराइड्स. म्हणजे फक्त या दोघांचेच क्लोराइड कोव्हॅलंट आहेत, बाकी सगळ्या इलेमेंटचे क्लोराइड्सचे आयोनिक आहेत. आणि त्याचा जो क्वेश्चन होता सब क्वेश्चन की राईट द करेक्ट फॉर्म्युला फॉर वॉटर गॅस. तर वॉटर गॅसचा फॉर्म्युला आहे CO, कार्बन मोनॉक्साईड + H2. या दोघांच्या मिक्सचरला आपण वॉटर गॅस असं म्हणतो, त्यामुळे लिहिलं CO + H2. ओके. त्यानंतर आला आपला क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे, फ्लास्क हॅज अ व्हॉल्यूम ऑफ 0.25 dm3. व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ एअर फ्रॉम द फ्लास्क इफ इट इज हीटेड फ्रॉम 300 Kelvin to 360 Kelvin. राईट द आयडियल गॅस इक्वेशन. ओके. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी पहिलं सांगितलेलं की गिवन प्रमाणे जर का आपण सुरुवात केली तर इनिशियल व्हॉल्यूम दिलेली क्वेश्चन नंबर 20. इनिशियल व्हॉल्यूम जे आहे त्याला आपण म्हणत V1, ती आहे 0.25 dm3. व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ एअर इन अ फ्लास्क इफ इट इज हीटेड. टेम्परेचर, इनिशियल टेम्परेचर आहे T1 इज इक्वल टू 300 Kelvin, T2 इज इक्वल टू त्यांनी दिलेलं आहे 360 Kelvin आणि V2 शोधायचा आहे. तर आता हा जो आहे
प्रॉब्लेम, त्याच्यावरून आपल्याला कळतं की हा कोणत्या लॉनुसार दिलेला आहे. हा आहे चार्ल्स लॉचा. आणि आपण फॉर्म्युला घेत V1/T1 इज इक्वल टू V2/T2. कारण का V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T, ह्याप्रमाणे आपण फॉर्म्युला तयार केला. तर तो होईल V1/T1 इज इक्वल टू कॉन्स्टंट आला असं, म्हणजेच V2/T2. आता आपल्या इथं शोधायचं V2, त्यामुळे फॉर्म्युला रिअरेंज केला. इथं लिहिलं V2 इज इक्वल टू V1 इंटू T2/T1 इज इक्वल टू, आता व्हॅल्यू टाकूयात. V1ची व्हॅल्यू आपली 0.25 इंटू T2 आहे 360 डिवायडेड बाय T1 आहे 300. त्याप्रमाणे जर का कॅल्क्युलेशन केलं आपण तर इथं येईल 5, इथे येईल 6 आणि कॅल्क्युलेशन केलं याचं उत्तर येईल 0.3 dm³. दॅट इज आवर फायनल आन्सर. त्यानंतर त्यांनी सांगितले काय तर राईट द आयडियल गॅस इक्वेशन. तर ऑलरेडी आपलं आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे, PV इज इक्वल टू nRT. आणि इथं मेन्शन करूयात QR. P म्हणजे काय तर प्रेशर ऑफ द गॅस, V व्हॉल्यूम ऑफ द गॅस, N नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस, R गॅस कॉन्स्टंट अँड T इज द टेम्परेचर इन केल्विन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22, स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ मास ॲक्शन. तर लॉ ऑफ मास ॲक्शन जो आहे तोही आपल्याला व्यवस्थित आठवतोय काय ते, त्याप्रमाणे घेऊया. सॉरी, त्याच्या अगोदर आपले क्वेश्चन नंबर 21 एक राहिले. आणि क्वेश्चन नंबर 21 मध्ये त्यांनी सांगितलं व्हॉट इज कोॲग्युलेशन अँड राईट द डिफरन्स बिटवीन ॲडसॉर्प्शन अँड ॲब्सॉर्प्शन. तर कोॲग्युलेशन म्हणजे काय तर ते इथं मेन्शन केलं, द प्रिसिपिटेशन ऑफ कोलाइड्स बाय रिमूव्हल ऑफ चार्ज असोसिएटेड विथ कोलायडल पार्टिकल इज कॉल्ड एज कोॲग्युलेशन. बघा व्यवस्थित लक्षात ठेवलं का. द प्रिसिपिटेशन ऑफ कोलाइड्स बाय रिमूव्हल ऑफ चार्ज असोसिएटेड विथ कोलायडल पार्टिकल, याला नाव दिलं आपण कोॲग्युलेशन. आणि डिफरन्स जो आहे ॲडसॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शन मधला तर तोही आपण घेतला होता. त्याप्रमाणे जर काय घेतली तर सोपंच डिफरन्स आहे. ॲडसॉर्प्शनमध्ये आपण मेन्शन केलं की इट इज अँड डेफिनेशनमध्ये जे सांगितलं होतं की इट इज अँड ॲक्युमुलेशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ अनदर सबस्टन्स. तर ॲब्सॉर्प्शनमध्ये सांगितलं की इट इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ वन सबस्टन्स थ्रू आउट द बॉडी ऑफ अनदर सबस्टन्स, ह्याला मेन्शन केलं ॲब्सॉर्प्शन. म्हणजे पहिल्या पॉईंटला दोघांची डेफिनेशन मेन्शन केली. डेफिनेशन झाल्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये सांगितलं की ॲडसॉर्प्शन इट इज द सरफेस फेनॉमेनॉन, आणि ॲब्सॉर्प्शनला सांगितलं की इट इज द बल्क फेनॉमेनॉन. त्यानंतर थर्ड पॉईंटमध्ये मेन्शन केलं की इट डिपेंड ऑन टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, कॉन्सन्ट्रेशन. हे सांगितलं इट इज इंडिपेंडंट ऑन ऑल दिस कंडिशन, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, कॉन्सन्ट्रेशन. फोर्थ, इट इज एक्झोथर्मिक इन नेचर. इथं सांगितलं नो हीट इज रिलीज ऑर ॲब्सॉर्ब ड्युरिंग द प्रोसेस. म्हणजे झाले आपले 4 पॉईंट सफिशियंट झाले डिफरन्स. पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं डेफिनेशनमध्ये सांगितलं इट इज द ॲक्युमुलेशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ अनदर. ॲब्सॉर्प्शनला सांगितलं इट इज द युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ वन सबस्टन्स थ्रू आउट द बॉडी ऑफ अनदर सबस्टन्स. सेकंड पॉईंटमध्ये सांगितलं इट इज द सरफेस फेनॉमेनॉन, इकडे घेतलं बल्क फेनॉमेनॉन. नंतर सांगितलं डिपेंड ऑन टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम अँड कॉन्सन्ट्रेशन. इकडे सांगितलं इंडिपेंडंट. सांगितलं इकडे एक्झोथर्मिक आहे, इथं नो हीट इज इव्हॉल्व्ड ऑर ॲब्सॉर्ब ड्युरिंग द प्रोसेस. त्यानंतर जो आपला पुढचा क्वेश्चन आहे स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ मास ॲक्शन. तर इथं ऑलरेडी लॉ ऑफ मास ॲक्शन लिहिलेलं आहे. त्याचं स्टेटमेंट घेतलं की रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ॲट ईच इन्स्टंट इज प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल द रिॲक्टंट. मग परत एकदा लक्षात ठेवा की द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ॲट ईच इन्स्टंट म्हणजे प्रत्येक मुवमेंटला द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ॲट ईच इन्स्टंट इज प्रोपोर्शनल टू, कुणाला प्रोपोर्शनल टू आहे तर प्रोडक्ट ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल द रिॲक्टंट. त्यानंतर लगेच सेकंड पॉईंटमध्ये सांगायचं आपलं कन्सिडर द रिॲक्शन. एक रिॲक्शन घेतली A+B गिव्ह फॉर्मेशन ऑफ C. लगेच सांगितलं की अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ॲक्शन काय होईल तर रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B, वेअर K म्हणजे कोण आहे तर तिथं सांगितलं आपण की K इज द रेट कॉन्स्टंट.
ए आणि बीचं काय मेन्शन करतो आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, तर स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ ए रिप्रेझेंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन टर्म्स ऑफ मोल पर लिटर and square bracket of B represent concentration of B in terms of moles per liter. तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर 22. त्यानंतर घेऊयात आता क्वेश्चन नंबर 23. आयडेंटिफाय ABC इन द फॉलोइंग रिएक्शन. आणि पहिलंच आपला कंपाऊंड दिलेलं आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे अल्किन दिलेलं आहे. आता अल्किनमध्ये ज्यावेळी आपण Br2 ची ॲडिशन करेल त्यावेळी फर्स्ट स्टेपला हा जो डबल बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होईल आणि हे जे Br2 आहेत प्रत्येक Br एका कार्बनला अटॅच होईल. म्हणजे फर्स्ट स्टेपला आपला कंपाऊंड मिळेल CH3 CH, इथं आला Br, परत पुढे आलं CH2 आणि इथे आला Br. त्यानंतर सेकंड स्टेपला त्यांनी कंटिन्यू केलं आणि Zn बरोबर रिॲक्शन केली. Zn काय करेल तर दोन्ही Brला पिकअप करेल, त्यामुळे परत कंपाऊंड बनेल आपला मूळचंच रिॲक्टंट CH3 CH डबल बॉन्ड CH2. त्यानंतर परत पुढच्या स्टेपला त्यांनी आपला HBrची ॲडिशन करून दिलेली. HBrच्या ॲडिशनला फक्त महत्त्वाचं आहे की इथं पेरॉक्साईड सांगितलेलं आहे आणि पेरॉक्साईड असल्यामुळं अँटी मॉर्कोनिको रूल ॲडिशन होईल. आता अँटी मॉर्कोनिको रूल ॲडिशनला काय करायचं आहे तर आपण जे जनरली सांगतो की निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट इज अटॅच टू दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. आता इथं पेरॉक्साईड असल्यामुळं लेसच्या जागेवर आपल्याला म्हणावं लागेल की मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, आणि मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आहे CH2 कडं. त्यामुळे आपलं कंपाऊंड बनेल CH3 CH2 CH2 आणि त्याला अटॅच Br. तर हा झाला आपला पेरॉक्साईड. आणि हा झाला क्वेश्चन नंबर 23. तर क्वेश्चन नंबर 23 झाल्यानंतर आपला पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे क्वेश्चन नंबर 24. Define the half-life of radioactive element and derive the expression for half-life of radio element. आता half-life of radioactive element पासून जर का आपण सुरुवात केली तर half-life ची डेफिनेशन पहिली घेतली ती आपल्याला मेन्शन करते की half-life of radio element काय असतो तर इट इज द टाइम नीडेड फॉर अ given number of nuclei to decay exactly half of its initial value. ओके, सुरुवातीला जेवढे काय न्यूक्लियाय दिले त्यासाठी सांगितलं की गिवन नंबर ऑफ न्यूक्लियाय डिके म्हणजे डिसइंटिग्रेट झाले कधीपर्यंत डिके एक्झॅक्टली हाफ ऑफ द इनिशियल व्हॅल्यू इज कॉल्ड एज हाफ लाईफ ऑफ दॅट रेडिओ एलिमेंट. आणि इथं मेन्शन केलं की हाफ लाईफ ऑफ द रेडिओ एलिमेंट इज द टाइम नीडेड फॉर अ गिवन number of nuclei to decay exactly half of its initial value is called as half life period. आणि आपल्याला माहिती आहे की हाफ लाईफ पिरियड ऑफ रेडिओ एलिमेंटची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी असते. त्यानंतर त्याचं आपला इक्वेशन लिहायचं आहे. इक्वेशन लिहिताना आपण स्टार्ट पासून सुरू घेईल की जे आपलं मूळ इक्वेशन होतं की लॅम्बडा इज इक्वल टू 2.303 अपॉन T log to the base 10 n0 upon n. ही झाली आपली सुरुवात. लगेच सांगितलं की फॉर हाफ लाईफ पिरियड काय काय चेंज करणार आहे आपण, तर फॉर हाफ लाईफ पिरियड आपण दोन गोष्टींमध्ये चेंज करणार आहे. लाईफ पिरियड फर्स्ट चेंज T इज इक्वल टू घेणार आहे आपण T1/2 आणि सेकंड n इज इक्वल टू घेणार आहे n0/2. हे दोन्ही जे चेंजेस करायचे त्याच्या व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये टाकेल आणि इक्वेशनमध्ये टाकले तर आपलं इक्वेशन चेंज होईल. लॅम्बडा इज इक्वल टू 2.303 अपॉन T1/2 लॉग टू द बेस 10 काय होईल तर पुढे ते होईल n0 डिवायडेड बाय n0/2. त्यानंतर जर का कॅन्सलेशन केलं तर पुढे येईल लॅम्बडा इज इक्वल टू 2.303 अपॉन T1/2 log to the base 10 of 2. तर log 2 जो आहे त्याच्याप्रमाणे जर का केलं तर इथे लॅम्बडा इज इक्वल टू 2.303 इंटू 2 ची कॅरेक्टरिस्टिक येईल 0, 20चं लॉग येईल 3010 अपॉन T1/2. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते येईल 0.693 अपॉन T1/2. हे झालं आपलं एक्सप्रेशन फॉर हाफ लाईफ पिरियड. म्हणजे क्वेश्चन नंबर 24 कंप्लीट झाला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25 हाऊ विल यू ऑप्टेन. आणि हाऊ विल यू ऑप्टेनमध्ये आपलं कन्वर्जन करायचं पहिलं बेन्झीन तयार करायचं फ्रॉम ॲसिटिलीन.
मग आता बेन्झीन ॲसिटिलीन पासून तयार करताना एकदम सोपी रिॲक्शन आहे, आपण ऑलरेडी चॅप्टरमध्ये घेतली होती की ॲसिटिलीन जो आहे तो घेतला H सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H, हा झाला आपला ॲसिटिलीन. त्याचे 3 मॉलिक्युल